नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC आयोगाद्वारे राज्यातील भावी अधिकारी घडवण्यासाठी ज्या परीक्षा घेण्यात येतात त्या परीक्षा कार्यक्रमांमध्ये नुकताच MPSC आयोगाद्वारे बदल करण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा या UPSC प्रमाणेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार व्हाव्यात असा एक बदल MPSC आयोगाद्वारे 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. तसंच संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट अ या दोन्ही परीक्षा सुद्धा 2023 पासून एकत्रित होणार आहेत. तर ह्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. काही लोकांना हा निर्णय आयोगाचा पटतोय, काही लोकांना पटत नाहीये. तर याचबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य आणि सावरकर IAS स्टडी सर्कलचे संचालक महेश कुलकर्णी सर. नमस्कार. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे हिंदुस्थान पोस्टमध्ये. तर काय सांगाल, आत्ता जो काही राज्यसेवा मुख्य परीक्षा, सगळ्यात आधी हा वादाचा मुद्दा कुठेतरी आलेला आहे, विद्यार्थ्यांमध्ये याबाबत खूप नाराजी आहे की MPSC ची जी मुख्य परीक्षा आहे राज्यसेवेची ती सुद्धा आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये म्हणजे UPSC ची परीक्षा ज्या पद्धतीने होतात तशीच घेण्यात येणार आहे 2023 पासून. तर हा निर्णय कितपत योग्य आहे, ह्याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे हे काळ ठरवणार आहे. आता याच्यामध्ये UPSCचा जो पॅटर्न आहे तो जर बघितला तर UPSCचा पॅटर्न हा 2011 पासून बदललेला आहे. 2010ला जी परीक्षा झाली ती जुन्या पॅटर्नची शेवटची होती. 2011ला जो UPSCचा पॅटर्न बदलला तो अतिशय उत्तम पॅटर्न होता. याचं कारण म्हणजे काय होतं की तिथं बुद्धिमत्तेला वाव होता. म्हणजे मी कॉम्प्युटरच्या भाषेत जर बोललो तर आताच्या जे सिलेबस आहे UPSCचं पण ते तुम्हाला हार्ड डिस्कला व्हॅल्यू देतं, प्रोसेसरला नाही. आता आपल्याला जे पाहिजे की MPSCने जो पॅटर्न घेतला होता 2013 मध्ये त्यांनी तोच पॅटर्न घेतला. तो जो पॅटर्न होता तो अतिशय उत्तम होता. तुम्ही जो प्रश्न विचारलात तो मला एक्सप्लेन करायला आवडेल, पण मला असं वाटतं की त्याच्या आधी आपल्याला UPSC आणि MPSCचे पॅटर्न काय काय होते इथपासून आपण सुरुवात केली तर प्रश्नाचं उत्तर जास्ती क्लिअर होईल. 2010 पर्यंत UPSCचा जुना पॅटर्न चालू होता. 2011ची जी पहिली परीक्षा झाली त्याच्यात UPSCचा पॅटर्न बदलण्यात आला. तो पॅटर्न असा केला, पूर्व परीक्षा असते त्यात 2 पेपर त्यांनी ठेवले. 200 मार्काचे 2 पेपर होते. पहिला पेपर जो आहे 200 मार्काचा तो आहे जनरल स्टडी आणि दुसरा 200 मार्काचा पेपर आहे त्याला म्हणतो आपण ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय असते तर त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल रिझनिंग, व्हर्बल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, त्याच्यानंतर मग सिम्पल ॲरिथमॅटिक्स, डेटा इंटरप्रिटेशन, म्हणजे एक ऑफिसर घडवण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे त्या गोष्टी सगळ्या पेपर 2 म्हणजे त्याला चुकीने लोक CSAT म्हणायचे तर त्याच्यात उपलब्ध होत्या. हा पॅटर्न खरोखर उत्तम होता. म्हणजे डिफेन्स ऑफिसर्स आहेत ते पण म्हणत होते की हे आम्ही डिमांड करत होतो की हे UPSC मध्ये झालं पाहिजे, जे डिफेन्ससाठी आहे तशा गोष्टी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण आल्या पाहिजेत. तर हा पॅटर्न अतिशय उत्तम होता. परंतु म्हणजे महाराष्ट्रात तसा पॅटर्न आला नव्हता. महाराष्ट्राचा पॅटर्न थोडा वेगळा होता. 2013 मध्ये MPSCला पण हाच पॅटर्न लागू करण्यात आला की पूर्व परीक्षा जी आहे ती 200 मार्क जनरल स्टडी आणि 200 मार्क हे ॲप्टिट्यूड टेस्ट. हा पॅटर्न अतिशय उत्तम होता. मुख्य परीक्षा जी आहे ती मात्र UPSCची आणि MPSCची वेगवेगळी जात होती. मूळ जी कल्पना आहे त्याप्रमाणे UPSCच्या मुख्य परीक्षेतून ऑप्शनल सब्जेक्ट हा वगळण्यात येणार होता, पण हे बदल टप्प्याटप्प्याने होणार होते आणि ते कुठेतरी मला वाटतं शासन बदलल्यामुळं म्हणा किंवा आणखीन काही कारणांमुळे, मला तांत्रिक कारणं माहीत नाहीत, पण त्यामुळं हे राहिले. आणि त्यामुळं UPSC मध्ये सुद्धा जो बदल झालेला आहे की ऑप्शनल सब्जेक्ट एकच ठेवण्यात आला तर तो राहिलेला आहे. UPSC संपूर्ण डिस्क्रिप्टिव्ह आहे. जो मेन पेपर असतो, मुख्य परीक्षा असते ती सगळी डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि हे अतिशय बरोबर आहे कारण उमेदवाराला व्यक्त होण्याची संधी मिळाली पाहिजे. जो पूर्व परीक्षा आहे ही ऑब्जेक्टिव्ह आहे. मी एक थोडक्यात उदाहरण देतो की काश्मीर प्रश्न ही काय समस्या आहे आणि त्याच्यावरती तुमच्याकडे काही उपाय आहे का, असा एक प्रश्न UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. ह्या परीक्षेत जर हा 250 शब्दात सांगा असं दिलं तर उमेदवाराला व्यक्त होण्याची संधी मिळते. ह्या उलट पूर्व परीक्षेमध्ये जर मी प्रश्न विचारला की ब्रिटिशांकडून काश्मीरची सत्ता कोणाच्या हातात आली, म्हणजे ब्रिटिशांच्या राज्यात जेव्हा ब्रिटिशांनी पंजाबच्या राजाचा पराभव केला तेव्हा काश्मीर कोणाला दिलं, तर त्याचं उत्तर आहे गुलाब सिंग. पण हे उत्तर माहिती असेल तरच तुम्हाला मार्क मिळणार.
व्हेअरॅज हा जो दुसरा भाग आहे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर, त्याच्यात तुम्हाला एखादा शब्द माहीत नसला तरी अडत नाही. म्हणून डिस्क्रिप्टिव्ह आन्सर ही नेहमी मी प्रिफर करतो. मुद्देसूद लिखाणाची सवय त्याच्यामध्ये लागते. हा पॅटर्न आहे UPSCचा. परंतु MPSCने एक्झॅक्टली काय केलं सांगतो, की पहिला जो पेपर आहे पूर्व परीक्षेचा तो जसाच्या तसा पॅटर्न ठेवला. परंतु मुख्य परीक्षेचा पॅटर्न मात्र MPSCचा वेगळा होता, ज्याच्यामध्ये बहुतांश भाग भाषा सोडली तर बहुतांश भाग हा फक्त ऑब्जेक्टिव्ह स्टाईलचा होता. आता असं करण्याची कारणं काय आहेत, तर MPSCच्या परीक्षेनंतर बरेचदा केसेस पडायच्या आणि त्याच्यामुळं डिस्प्यूटमध्ये जाण्यापेक्षा हा ऑप्शन चांगला होता की क्लिअर कट आन्सर्स माहिती आहेत, आन्सर की प्रमाणे जातो आणि म्हणून हा पर्याय हा MPSCला योग्य होता. परंतु आपल्याला काळाप्रमाणे बदलायला पाहिजे. आता आपण आपल्या मुख्य प्रश्नावर येऊया की MPSCने पण हाच पॅटर्न घेतला. आता ह्या पॅटर्नमध्ये बदल काय काय झालेत सांगतो. की ज्या वेळेला 11 साली UPSCने हा पॅटर्न घेतला होता पूर्व परीक्षेचा, त्यात पहिला पेपर 200 गुणांचा आणि दुसरा पेपर 200 गुणांचा होता आणि टोटल तुमची 400 पैकी चेक केली जायची. MPSCला हे असंच चालू राहिलं. पण UPSCला नंतर त्याच्यात थोडंसं परिवर्तन झालं. त्यांनी पेपर 2 हा क्वालिफाईंग म्हणजे ज्याच्यात 66 मार्क 200 पैकी मिळाले की बस एवढ्यासाठी ठेवला. ह्यामुळे सगळा चार्म निघून गेला. पेपर 2 जो आहे याची खरी मजा असते की तुम्हाला 2 तासात म्हणजे 120 मिनिटात 80 प्रश्न सोडवायचे, ज्याच्यात उतार्यावरचे प्रश्न पण आहेत आणि त्यामुळं तुम्हाला सगळा पेपर सोडवता येतच नाही. खूप प्रॅक्टिस लागते. प्रचंड प्रॅक्टिस केल्यावर तुम्ही पेपरमध्ये 180 गुणांच्या जवळ पोहोचू शकता. पेपर 2 तुम्ही नीट जर बघितला तर लक्षात येईल 66 मार्क मिळवणं काहीच कठीण नाही आणि त्यामुळं इथं थोडासा चेंज हा झालेला आहे UPSCमध्ये. आज MPSCमध्ये तो चेंज का केला गेला माहीत नाही. कारण त्यामुळं आता जी काही GR बघायला मिळालेला आहे त्यानुसार त्यांनी दिले की पेपर 2 हा क्वालिफाईंगच असेल. पेपर 1 जो आहे हा फक्त गुणांसाठी बघितला जाईल. म्हणजे आम्ही परत एकदा प्रोसेसर आणि डाटाबेस याच्यात डाटाबेसकडे जास्ती चाललोय. प्रोसेसरपासून थोडेसे आम्ही लांब जातोय. तर ही एक मला वाटतं की MPSCने हा बदल करायला नको होता. इथं थोडासा भाग आहे. आता दुसरा भाग आहे पेपर मुख्य परीक्षा जी आहे त्याचा पेपर डिस्क्रिप्टिव्ह करणं. तर मुख्य परीक्षेचा पेपर डिस्क्रिप्टिव्ह केला, ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट वाईट झालेली नाही. उलट ही खूप चांगली गोष्ट आहे की उमेदवारांना व्यक्त होण्यासाठी खूप संधी मिळणार आहे. विशेषतः आपण म्हणतो की किमान शब्दात कमाल आशय समोरच्यापर्यंत पोहोचवणं. तर ह्यासाठी म्हणून हा पेपर खूप उपयुक्त असणार आहे. पण त्याच्यासाठी काही नॉर्म्स ठरवणं आवश्यक आहे. तर त्या नॉर्म्स एकदा ठरल्या म्हणजे मुद्देसूद लिखाण, मुद्द्याला मार्क जसं 12वीच्या परीक्षेमध्ये करतात, तर त्या पद्धतीत जर मार्किंग स्कीम दिली तर त्याच्यामुळं कोणताही डिस्प्यूट वादविवादाचं कारण त्याच्यामध्ये राहता कामा नये. तर या पद्धतीमध्ये MPSCने जो बदल केलेला आहे तो अर्धा भाग हा योग्य आहे डिस्क्रिप्टिव्ह करणं आणि जो पहिला भाग जो म्हटलं की पेपर 2ला क्वालिफाईंग करणं, हे मला व्यक्तिगत रीतीने प्रत्येकाची मतं वेगळी असतील पण मी गेली 12 वर्ष झाली ह्या क्षेत्रामध्ये शिकवतोय. तर माझं म्हणणं असं आहे की पेपर 2 क्वालिफाईंग करणं ही गोष्ट मला कधीच पटली नाही. ना UPSCची पटली ना MPSCची पटली. आता ह्याच बाबतीत जसं तुम्ही सांगितलं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केला ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मुद्दा असा आहे, विद्यार्थ्यांची तक्रार अशी आहे की जे विद्यार्थी वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार जे विद्यार्थी अभ्यास करतायत आणि ते अजून क्लिअर होऊ शकले नाहीत काही कारणांमुळे परीक्षा, तर त्यांच्यासाठी ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सोबत जुळवून घेणं हे सगळ्यात कठीण काम असणार आहे. कारण आतापर्यंत त्यांनी ऑब्जेक्टिव्हचे अनेक PYQs बघितलेले आहेत. मग आता अचानक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आल्यामुळे आता नेमका ह्याचा अभ्यास कसा करायचा हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि दुसरं कारणही त्यामागचं असं आहे की कोरोना काळामुळे ऑलरेडी परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या हातातलं जी काही वर्ष होती हातातली ती सुद्धा निघून गेलेली आहेत. तर मग ह्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं ह्या परीक्षेच्या तयारीसाठी? ओके, हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. स्पेशली कोरोना काळाचा जर संदर्भ लावला तर त्या दृष्टीने तुम्ही म्हणता तो मुद्दा खरंच योग्य आहे. पण मी त्याच्यावरचं थोडंसं उत्तर सांगतो की अभ्यास करतो माणूस म्हणजे नक्की काय करतो. आता मी उदाहरण देतो की मी समजा आता इतिहासाचा अभ्यास करतोय. मला छत्रपती शिवाजी महाराजांचाच अभ्यास करायचा आहे. मी त्याच्यात काय काय करणार आहे, तर पहिल्यांदा मी वाचन करणार आहे. ही माझी पहिली स्टेज आहे. आता दुसरी स्टेज काय असणार आहे, तर मी माझ्या नोट्स काढणार आहे. कारण लक्षात ठेवा मी म्हणजे हा थोडासा वेगळा विषय आहे, पण मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेन की स्वतःच्या नोट्स स्वतः काढायच्या. अमक्याचा पहिला नंबर आलाय, अमक्याचा दुसरा नंबर आलाय आणि त्याच्या नोट्स मी वापरतो हा प्रकार करायचा नसतो. त्यामुळे आदर्श अभ्यासाची पद्धत ही असते की स्वतःच्या नोट्स स्वतः काढायच्या.
मग ज्यावेळेला तुम्ही अशी टिप्पणं स्वतः काढत असता आणि ती टिप्पणं मुद्देसूदच असतात, त्यामुळं याच्यामध्ये मला पॅटर्न बदलला असा काहीही प्रकार होत नाही. उलट तुम्हाला खूप मोठी संधी मिळते की तुम्ही जेवढा चांगला अभ्यास केलेला आहे त्याचा कस लागणार आहे. पण गोंधळून जाण्याच्या म्हणजे संभ्रमावस्था ह्यामुळे आहे की समजा आता जसं मगाशी तुम्ही सांगितलं की 200 शब्दात मांडा हा किंवा 250 शब्दात मांडा, तर हे रिकॉल करणं म्हणजे ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं हा हे सगळं ह्या विद्यार्थ्यांसाठी खूप अवघड आहे अशी चर्चा सध्या होते. बरोबर. आता डार्विनचा एक नियम आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आपल्याला ऐन वेळेला हे सगळे बदल करणं आवश्यक आहे. सगळंच एकदम स्मूथ नाहीये. तुम्ही अधिकारी बनून जाणार आहात. अधिकारी बनल्यानंतर तुमच्यासमोर काय काय समस्या येतात ह्या काही तुम्ही आधी तयारी करून येणार आणि मग समस्या सोडवणार असं नाही. इथं तुमच्या हातात वेळ आहे काहीतरी आणि ह्याच्यात ऍडजस्ट व्हायला फार असं काही कठीण नाही असं माझं मत आहे. कारण तुम्ही नोट्स त्या पद्धतीत जर काढल्या असतील, मुद्देसूद नोट्स काढल्या असतील. आता एक मी छोटंसं एक उदाहरण देतो की जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही हवं तसं त्याला मोल्ड करू शकता. जसं आपली ही मुलाखत आहे, आपले काहीच कन्सेप्ट म्हणजे आपण काही लिहिलेलं काहीच नाही, पण कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे तुम्हीही चांगलं बोलू शकता, मी चांगलं बोलू शकतो. तर तसा प्रकार इथं आहे की युपीएससीचा जो अभ्यास आहे किंवा एमपीएससीचा अभ्यास, आता युपीएससीवरून आणखीन एक सांगतो, आता हे जे चेंजेस झालेले आहेत याचा फायदा कसा होईल त्याच्यात एक सांगतो की ह्यामुळं जी मुलं एमपीएससीची तयारी करतात त्यांना युपीएससीचा अभ्यास करणं सोपं आहे. म्हणजे तुम्ही किती पॉझिटिव्हली घेता. ते प्रत्येक घटनेकडे माणूस कसा बघतो, तो जो अर्ध्या ग्लासाचं उदाहरण देतात की अर्धा ग्लास पाणी भरलाय, मला अर्धा भरायचा आहे का अर्धाच ग्लास मला मिळाला, तर तसं इथं समजू शकता की तुम्हाला हे लोक आणखीन एनकरेज करतायत की तुम्ही युपीएससीच्या परीक्षेत जा. आता एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात मी बऱ्याच जणांना बघितलं की खूप क्लिअर कन्सेप्ट नसतात काही जणांचे. ते म्हणतात आम्ही आधी एमपीएससी होतो मग युपीएससी होतो, म्हणजे जसं वाटतं की 10वी झाल्यावर मुलगा 12वी होणार आहे. तर असा कन्सेप्ट खूप जणांच्या डोक्यात असतो, तर हे नको. पहिली तयारी मी नेहमी उदाहरण देताना सांगतो की पहिली तयारी तुमची युपीएससीची झाली पाहिजे. एमपीएससी हे त्या अनुषंगाने येते आणि मग असं जर उदाहरण आहे तर ह्यासाठी आताचं जे परिवर्तन आहे हे अतिशय चपखल आहे. तर त्यामुळं ह्याच्यात असा एक पॉझिटिव्ह परिणाम होईल की आज जी आमची ओरडाआरडा चाललेला असतो की प्रत्येक वेळेला युपीएससीचा निकाल लागला की महाराष्ट्राचा टक्का काय, तर हा टक्का वाढायला ह्या नवीन निर्णयामुळे खूप चांगली मदत होणार आहे. अच्छा. आणि आता नुकतंच एक GR काढलाय, जे नोटिफिकेशन आलेलं आहे आयोगाकडून, ज्याच्यामध्ये गट ब ची जी पूर्वपरीक्षा आहे म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा PSI ST ची आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा ह्या दोन्ही परीक्षा एकत्रितरित्या घेण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे 2023 पासून. बरोबर. तर ह्या निर्णयामागचं नेमकं कारण काय आणि ह्याचे फायदे तोटे काय असते? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की हे प्रत्येक पोस्टसाठी परीक्षा वेगवेगळ्या निघतात. मुलं पण कायम बिझी राहतात आणि त्याच्यात असं होतं की एकदा ही परीक्षा एकदा ती परीक्षा आहे, तर ते परीक्षांची संख्या कमी करणं. तुम्ही तो GR जर वाचलात तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की अनेक परीक्षा घेण्याच्या पेक्षा त्यांचं सुसूत्रीकरण आणणं, सुटसुटीत करणं परीक्षा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हे हिताचं आहे की एकाच परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायची. बरं, त्याच्यातून कॉम्पिटिशन म्हणाल तर साधारणतः आपल्याकडे जी पद्धत असते की जो मुलगा किंवा मुलगी युपीएससीची परीक्षेची तयारी करते ते एमपीएससीची पण परीक्षेची तयारी करतात, ते एमपीएससीला पण एलिजिबल असतात. तीच मुलं परत ह्या सगळ्या गट ब गट क सगळ्या परीक्षांसाठी नशीब आजमावत असतात. कारण शेवटी युपीएससी मध्ये किती होणार आहेत सिलेक्ट होऊन. तुम्ही जर त्याच्या दरवर्षीची जर त्यांची जाहिरात उद्घोषणा जर बघितली तर सरासरी 1000 सीट्सच असतात. अखंड भारतातून फक्त 1000 जणच सिलेक्ट होणार आहेत. म्हणजे शेवटी ह्या सगळ्यांना राज्यसेवा आयोगावरती अवलंबून राहावंच लागतं. तर राज्यसेवा आयोगाच्या पण सीट्स ह्या प्रत्येक वेळेला बदलत असतात आणि मग अशा वेळेला मग मुलं ते सगळ्या गटांच्या परीक्षा देत बसणार. तर ह्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग हा आहे की जसं केंद्र लोकसेवा आयोग, आपला संघ लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी करतं की परीक्षा एकच घेतात, त्याच्यातूनच IFS किंवा हे जे IPS IAS सगळे त्याच्यातून काढतात. तर ही पद्धत ही मला वाटतं ह्या एमपीएससीने जी केलेली आहे ती योग्यच आहे. कारण बघा, तुम्ही किती चाचण्यातून पार जात असता बघा, की तुम्ही आधी ग्रॅज्युएट होता म्हणजे तुमच्या कॉलेजमधल्या तुमच्या परीक्षा तुम्ही देताय. ग्रॅज्युएशनच्या मार्कांना आम्ही विचारत नाही, आता त्याच्यासाठी म्हणून आम्ही परत परीक्षा घेतो. तर त्याप्रमाणे ह्या अशा वेगवेगळ्या परीक्षा ठेवण्यापेक्षा एकच सुसूत्रीकरणाची परीक्षा घेणं हे जास्ती हिताचं आहे. पण त्याचा तोटा काय होईल ते सांगतो. तोटा असा होणार की जे टॉप रँकर्स आहेत त्यांनाच या सगळ्या पोस्ट मिळणार.
म्हणजे आता उदाहरणार्थ PSI ची जी परीक्षा आहे, तर PSI साठी जो अभिप्रेत विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे तो 10वीच्या लेव्हलचा आहे. हं. व्हेअरएज राज्यसेवा आयोगासाठी तो 12वीच्या लेव्हलचा अभ्यास आहे. त्यामुळे जो राज्यसेवा आयोगाची तयारी करत असतो तो इथे जर कन्सिडर केला तर PSI ची तयारी डोळ्यासमोर उद्दिष्ट असणारा जो आहे त्यांचं नुकसान ह्याच्यामध्ये नक्की आहे. हं. पण मी याच्यावरही पॉझिटिव्ह अप्रोच परत देऊन सांगेन की तुम्ही तयारी करताना PSI ची तयारी का म्हणून करायची? तयारी करताना तुम्ही UPSC ची तयारी चालू करा. मग MPSC, PSI ह्या गोष्टी आहेत. बरं, ह्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे डिफेन्सला आपल्याकडं फार महत्त्व दिलं जात नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे ही. पण डिफेन्स सर्व्हिसेसबद्दल आपल्याला फार कमी जणांना माहिती असते. आणि सैनिक भरती किंवा आता जी आपल्या नवीन अग्निवीर. जी अग्निवीर योजना आलेली आहे त्याच्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो. पण डिफेन्समध्ये जायला CDS, आता परीक्षेचं नावच किती सुंदर आहे बघा, कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस. म्हणजे तुम्हाला एअरफोर्समध्ये जायचे, नेव्हीत जायचे किंवा आर्मीत जायचे, परीक्षा एकच आहे. तर CDS परीक्षा दिल्यानंतर तुम्ही ऑफिसर म्हणून आर्मीमध्ये डिफेन्समध्ये जाणार आहात. आपल्याकडे इकडे लक्षच दिलं जात नाही. बरं, गंमत अशी आहे की UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, CDS किंवा 12वी नंतर जायची NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि MPSC या सगळ्याचा साधारणतः जो परीक्षेचा जो पॅटर्न आहे हा जवळपास सगळा सारखा आहे. त्यामुळे उलट आपण असं म्हणूया की ह्या सगळ्या परीक्षेच्या अनुषंगाने CDS ह्या परीक्षेसाठी जर मुलं बसायला लागली तर त्याचा फायदा होईल. जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे, महाराष्ट्र हा देशाचा खड्गहस्त झाला पाहिजे. म्हणजे हातात तलवारीचा हात जो आहे तो महाराष्ट्र झाला पाहिजे. जो पूर्वी होता, दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. पण मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रातले लोक, मी प्रमाण म्हणतोय, सगळे नाहीत असं नाही, पण प्रमाण जे आहे हे ऑफिसर होण्याचं कमी झालेलं आहे. आणि म्हणून ह्या अनुषंगाने मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही MPSC ची जी तयारी नवीन पॅटर्न आहे ह्यांनी करायला लागलात तर या अनुषंगाने तुम्ही CDS ची पण परीक्षा देऊ शकणार आहात, तुम्ही UPSC ची पण परीक्षा देऊ शकणार आहात. आणि त्यामुळं केंद्रीय पातळीवरती, संघ, देश ह्या पातळीवरती आपल्याला जाण्याचे मार्ग अधिक चांगल्या रीतीने ओपन झालेले आहेत. आणि म्हणून या बदलाकडे आपण पॉझिटिव्हली, सकारात्मक रीतीने घेतलं पाहिजे असं वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. तर महेश कुलकर्णी सरांनी आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं की जो काही राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे तर याने कोणीही बावचळून जायची किंवा घाबरून जायची गरज नाहीये. उलट ही एक UPSCच्या दृष्टीने तयारी करण्यासाठीची एक पहिली पायरी, असं पहिली पायरी आपण याला म्हणू शकतो. हो, तुम्ही जे म्हणतात की ही पहिली पायरी आहे, हं. तर मी असं म्हणेन या ठिकाणी की पहिली पायरी ही तुमची UPSC चीच तयारी असली पाहिजे. हं. म्हणजे जो क्रम लावायचा तो पहिले माझे अटेम्प्ट UPSC चे झाले पाहिजे. बघा, मी असं का सांगतो त्याचं कारण असं आहे की UPSCच्या वयोमर्यादेपेक्षा MPSC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन असतं. त्यामुळं पहिली तुमची सगळी तयारी UPSC ची झाली पाहिजे. नुकसान काय आहे आपण एक गृहीत धरू, मी UPSC ची तयारी केली आणि मी सिलेक्ट नाही झालो. नुकसान काय आहे बघा, तुमचं फक्त ₹100 नुकसान आहे फॉर्म फीचं. अभ्यास तर तोच करायचा आहे, तोच अभ्यास MPSC साठी उपयुक्त आहे, तोच अभ्यास CDS साठी उपयुक्त आहे. त्यामुळे तुमचं नुकसान असं काही झालं नाही. फक्त फॉर्म फी जी आहे ती केवळ ₹100 आहे, तीही फक्त मुलांना आहे. मुलींसाठी फॉर्म फी पण नाहीये. एवढं सगळं चांगलं केल्यानंतर आपण त्या परीक्षेला जायचंच नाही. कित्येक मुलं घाबरून मला अटेम्प्ट माझा वाया जाईल. अरे म्हटलं, तुझं वय किती आता? 26शी पार झाली, अटेम्प्ट आहेत किती? तर अटेम्प्ट वाया जाईल म्हणण्यापेक्षा द्या. कारण ह्या परीक्षेची तयारी तुम्ही पहिल्यांदा करायची, मग MPSC वगैरे ह्या सगळ्या परीक्षा. हा क्रम जर लक्षात ठेवला तर लक्षात येतं की मग जेव्हा तुम्ही UPSC ची प्रचंड प्रमाणात तयारी करता तेव्हा PSI ची परीक्षा मला सोपी वाटते. हे नेहमीचं शास्त्र लक्षात ठेवा. ट्रेकला गेलात तुम्ही तर कठीण किल्ला आधी करा, मग सोपा किल्ला एकदमच सोपा वाटतो. पण तुम्ही सोप्या किल्ल्याला आधी गेलात तर अजून पुढचा किती कठीण असेल असे भीतीदायक स्वप्न वाटतात. तर तसं नाहीये. खूप खूप धन्यवाद सर. महेश कुलकर्णी यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2023 पासून लागू होणार आहे त्या बाबतीतलं योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे की ह्या पॅटर्नमुळे कोणीही घाबरून जायची गरज नाहीये. तर कुठेतरी UPSC ही जी संघ लोकसेवा आयोगाची म्हणजे IAS, IPS, IFS यांसारख्या जे काही अधिकारी होतात ह्यांची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पॅटर्न खरंच खूप उपयुक्त असणार आहे. आणि यामुळे महाराष्ट्राचा, स्पेसिफिकली महाराष्ट्राचा जो UPSC मधला टक्का आहे तो वाढण्यास नक्कीच मदत होईल. आता एक मुद्दा असा आहे की तुम्ही इतक्या वेळ माझं बोलणं ऐकलेलं आहात
बरेचदा आपण असं म्हणतो की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. मी तुम्हाला सांगतो UPSC करा, UPSC करा, CDS करा आणि मग MPSC कडे या. तर ह्यासाठी बऱ्याच जणांच्या डोक्यात हा प्रश्न असतो की क्लासेस लावावे लागतात ह्या सगळ्यासाठी आणि त्या क्लासेसच्या फीज खूप जास्ती असतात. तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने जे सावरकर IAS स्टडी सर्कल चालवलं जातं त्याच्यामार्फत यूट्यूबवरून निःशुल्क वाहिनी आपली आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं, यूट्यूबवर सावरकर IAS स्टडी सर्कल असं टाईप करायचं. याच्यावरती सगळा अभ्यासक्रम निःशुल्क उपलब्ध आहे. तसंच एक ब्लॉगस्पॉटची लिंक सांगतो, ट्राय टू कीप इन माइंड. सावरकर IAS स्टडी सर्कल .blogspot.com विदाउट स्पेस बार टाईप करा. तुम्हाला पूर्ण पॅटर्न इन्क्लुझिव्ह ऑफ टेस्ट ॲनालिसिस सगळा पॅटर्न तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायला मिळेल. त्यामुळं मी फक्त बडबड करतोय अशातली गोष्ट नाही. ह्यानंतर तुम्हाला जे जे करायचंय त्याच्यासाठी पूर्ण मार्गदर्शन आपलं आज उपलब्ध आहे. तर आपण ह्याचाही नक्की लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि हिंदुस्थान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.